तासगाव मार्गावरील किसानपूर कौलापूर येथील सर्वदूर नावलौकिक झालेल्या श्री स्वयंभू गणेश मंदिरातील गणेश जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मोठ्या उत्साहात पार पडत आहे। या जयंती सोहळ्यासाठी तब्बल 1.5 टन बुंदी प्रसादासाठी तयार करण्यात आली असून या दिवशी सुमारे 30,000 भाविक मंदिरात दर्शनाचा लाभ घेतील, तर 15,000हून अधिक भाविक महाप्रसादासाठी उपस्थित राहतील अशी माहिती श्री स्वयंभू गणेश मंदिराच्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गणपती बाप्पाच्या 3ऱ्या अवताराचा उल्लेख स्कंद पुराणात आहे। गणपती बाप्पानं नरांतक राक्षसाला ठार मारलं। त्याच्या वधासाठी बाप्पानं कश्यप ऋषींच्या पोटी विनायक अवतार धारण केला आणि तो दिवस आपण माघी श्री गणेश जयंती सोहळा म्हणून साजरा करतो। गणेश जयंती दिवशी बाप्पाला तिळाच्या लाडवाचा किंवा तीळ साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो, म्हणून या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं। गणेश लहरी पहिल्यांदा पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंती। गणेश जयंती दिवशी श्री गणेशाचं पृथ्वीवर वास्तव्य असतं। श्री स्वयंभू गणेश अन्नछत्र मंडळाच्या वतीनं भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी महिला भाविक व पुरुष भाविक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री स्वयंभू गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कुमार यांनी दिली। तर अन्य पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले। नमस्कार, आपल्या स्वयंभू गणेश जयंती सोहळा दिनांक 22 जानेवारी गुरुवारी साजरा होणार आहे। आपले 17वे वर्ष आहे। आपण 1999 साली ह्या जागेवर आपल्याला ती स्वयंभू गणेश मूर्ती नांगरताना सापडली। तिथे त्याचा जीर्णोद्धार झाला। 2011 रोजी सुनील सावंत व बाळकृष्ण कदम मामा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यानंतर आता नवीन मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। तुम्ही पाहू शकता नवीन मंदिराचं काम चालू आहे। 22 जानेवारीला टोटल 13,000 ते 14,000 लोकांचा महाप्रसाद आहे। महाप्रसाद स्वरूप बुंदी, जिरा राईस, तळण, वांग्याची भाजी, आमटी असं असणार आहे। 30,000 ते 40,000 भाविक दर्शन किंवा महाप्रसादाचा लाभ घेतील। पार्किंग व्यवस्थेचं काम चालू आहे। मंडप आहे। 2 महिलांसाठी 2 राखीव हे आहेत। अन्नछत्र 2 विभाग आहेत। जेंट्सला 2 हॉल तयार केले आहेत आम्ही। 9 वर्ष आहे। आमच्या गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कुमार यांनी सर्व जबाबदारी आणि सचिव स्वप्नील मुळे, मंडप व्यवस्था तानाजी जाधव और संचालक भगवान संपा व गणेश जाधव और गणेश डिसले यांनी सगळे नियोजन केलेलं आहे। श्री स्वयंभू गणेश मंदिरामध्ये आतापर्यंत जेवढे भाविक आलेत त्या सर्वांचा एक अनुभव चांगला आहे की जे भाविक या ठिकाणी आलेत त्यांना सर्वांना चांगल्या पद्धतीचा गुण आलेला आहे। म्हणजे सर्वांचे नवस वगैरे असेल ते पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर आमचे अध्यक्ष संतोष कुमार यांनी प्रत्येक भाविकांना जी काय सेवा असेल ती सेवा दिलेली आहे। तानाजी भाऊंनी पण प्रत्येकाने आमच्या कार्यकर्त्या सगळ्यांनी प्रत्येक भाविकाला सेवा दिलेली आहे। देवाचा सुद्धा अनुभव प्रत्येकाला आहे। मंदिराचा जीर्णोद्धार सुनील सावंत यांनी केला। त्याचबरोबर आता आपण नवीन मंदिराचे बांधकाम करत आहोत।